मुंबईमधल्या जोगेश्वरी पूर्वमधल्या बांधकाम इमारतीमधून पडून काल एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता आणि आज देखील अशाच पद्धतीची एक दुर्दैवी घटना जोगेश्वरीमध्ये घडली आहे। मजासवाडी परिसरामध्ये कामावरती निघालेल्या 22 वर्षाच्या मुलीच्या डोक्यामध्ये सिमेंटचा ब्लॉक पडला आणि याचमध्ये संस्कृती कोटियन या तरुणीचा मृत्यू झालाय। श्रद्धा कन्स्ट्रक्शन या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे। 7 दिवसांपूर्वी संस्कृती कोटियन ही आरबीएल बँकेमध्ये कामाला लागली होती। एकुलती एक मुलगी गेल्यामुळे आईवडिलांवरती सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय। विकासकाकडून आजूबाजूला सुरक्षा जाळी लावण्यात आलेली नाही आणि त्यामुळे याआधी सुद्धा अशा घटनांमध्ये अनेकांना दुखापत झाली आहे। पण प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोपही इथल्या स्थानिकांनी केलाय। सध्या मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून इमारतीच्या बांधकाम साईटवरच्या काही कामगारांना ताब्यातही घेतलेला आहे। मात्र यामुळे अशा पद्धतीच्या बांधकामांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय। ती कामाला चालली होती। कामाला जाताना बिल्डरच्या लापरवाहीमुळे ही सगळी घटना घडलेली आहे। आम्हाला भीतीचं सावट हेच आहे की इथे लहान मुलं खेळतात, मोठी माणसं जातात, वयोवृद्ध माणसं बरीच आहेत तिथे। त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हायला पाहिजे, कारण बिल्डरने जी सुरक्षा जाळी लावली आहे ती आतापर्यंत अनपेक्षित म्हणजे बेकार आहे ती, म्हणजे त्याचा काही अर्थ नाही। आता पण आहे ना, ह्या वारा आला की त्याच्यामुळे आम्हाला